नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कारल्याची देवी आई एकविरा यांची माहिती बघणार आहोत. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकविरा देवीचे रहस्य, त्यांची माहिती व त्यांची ख्याती कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्रात देवींची 3.5 पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी. लोणावळ्याजवळील वेहेरगाव कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी कार्ला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी. या लेण्यात ऐश्वर्य असले तरी डामडौल नाही. पुणे मुंबई या 2 महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गडकिल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकविरा मातेचे मंदिर आहे. ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. 1866ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराम माता, रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय, कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवासह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव व स्त्री शक्तीच्या पूजनाचा आणि स्तवनाचा असतो. यात्रा काळात राज्याच्या विविध भागातून कोळी बांधवासह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. या देवस्थानची व्यवस्था श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट पाहते. गडावर विजेची सेवा, भाविकांच्या निवासासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, पायथा ते गडापर्यंत पायऱ्यांचे संरक्षण, लोखंडी रेलिंगची व्यवस्था अशा विविध सुविधा उपलब्ध झाल्या असून प्रस्थानद्वाराच्या जागी नव्याने सागवान लाकडाचे सुंदर नक्षीदार प्रवेश व प्रस्थानद्वार बसवण्यात आले आहेत. तर मित्रांनो, आपणाला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद मित्रांनो. जय एकविरा आई, जय माता दी.